नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकॉलॉजी या आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. ट्रेडिंगमध्ये यशस्वी होण्यासाठीची मानसिकता. सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊ, की मार्केट नेहमी अनिश्चित असतं. आपल्याला कधीच खात्री देता येत नाही, की पुढे जाणार, पुढे काय नक्की होणार. त्यामुळे जास्त आत्मविश्वास किंवा भीती दोन्ही टाळायला हवेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक ट्रेड हा स्वतंत्र असतो. मागील ट्रेडमध्ये आपण हरलो किंवा जिंकलो, त्याचा पुढच्या ट्रेडशी काहीही संबंध नसतो. प्रोबॅबिलिटीमध्ये विचार करा, म्हणजेच 1-2 ट्रेडवर लक्ष न देता मोठ्या संख्येतील निकालांचा विचार करा. आपण निकालावर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण रिस्कवर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे प्रत्येक वेळी योग्य स्टॉप लॉस लावा, छोटे नुकसान स्वीकारा आणि मोठ्या नुकसानीपासून वाचा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भीती आणि लालसा सोडा. भावना ट्रेडिंगचे सर्वात मोठे शत्रू आहेत. जिंकून आहात म्हणून अहंकार नको, हारलात म्हणून नैराश्य नको. आणखी एक महत्त्वाचं वाक्य म्हणजे मार्केट कधीच चुकीचं नसतं. चुकीचे फक्त आपले निर्णय असतात. या सर्व नियमांचा सारांश असा की शिस्तबद्ध ट्रेडिंग करा, धैर्य ठेवा, घाई करू नका, सतत शिकत राहा आणि बदलत्या मार्केटला जुळवून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक स्थिरता ठेवा. शेवटी एवढंच सांगेन की ट्रेडिंगमध्ये तांत्रिक ज्ञान महत्त्वाचं आहे, पण योग्य मानसिकता नसेल तर यश मिळवणं अशक्य आहे. मित्रांनो, मार्केट नेहमी अनिश्चित असतं. कोणाच्याही हातात भविष्य नाही. उदाहरणार्थ, हवामानाचा अंदाज कधी बरोबर तर कधी चुकतो. यातून संदेश घेण्यासारख्या अनिश्चितता स्वीकारली की भीती कमी झाली. प्रत्येक ट्रेड हा स्वतंत्र असतो. काल हरलात म्हणून आज हरणार नाही. उदाहरणार्थ, नाणं उचलणं मागील बाजूच्या पुढच्या फेऱ्याशी काही संबंध नसतो. प्रोबॅबिलिटीमध्ये विचार करा. एक ट्रेड नव्हे तर 1000 ट्रेड नंतरचा निकाल महत्त्वाचा. उदाहरणार्थ, क्रिकेटमध्ये 1-2 बॉलवर सामना ठरत नाही. संपूर्ण 20 ओव्हर महत्त्वाच्या असतात. रिस्क कंट्रोल करा, नुकसान मर्यादित ठेवा. उदाहरणार्थ, विमा काढणं भविष्य ठाऊक नसतं पण सुरक्षा ठेवते. भीती आणि लालसा टाळा. ट्रेडिंगमध्ये 2 सर्वात मोठे शत्रू म्हणजे जिंकल्यानंतर लोभाने आणखी ट्रेड घेणं किंवा हरल्यानंतर भीतीमुळे संधी सोडणं. मित्रांनो, मार्केट हे कधीच चुकीचं नसतं. चुकीचे असतात फक्त आपले निर्णय. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी परीक्षेत फेल झाला तर प्रश्नपत्रिका ही चुकीची कधीच नसते. त्यासाठी तयारी, त्यासाठी अभ्यास हा कुठेतरी कमी पडलेला असतो आणि प्रत्येकाला संधी ही वेगळी असते. एकच पॅटर्न नेहमी सारखा रिझल्ट देईल असं कधीच नसतं. प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळी आहे. सतत शिकत राहा. मार्केट बदलतं, आपणही बदलायला किंवा स्वतःमध्ये बदल आणा. उदाहरणामध्ये मोबाईल टेक्नॉलॉजीमध्ये 2Gपासून आज आपण 5Gपर्यंत पोहोचलो. बदल झाल्यामुळे सतत शिकत राहा. निकालावर नाही तर रिस्कवर नियंत्रण ठेवा. आपल्याकडे फक्त एकच शक्ती आहे. किती गमवायचं हे आपण ठरवू शकतो. नियम पाळणं हेच यशाचे गुपित. खेळाडू रोज सरावाशिवाय महान होत नाही. अहंकार आणि नैराश्य टाळा. विजयात नम्रता आणि पराभवात धैर्य राखा. प्रोसेसवर लक्ष केंद्रित करा. पैसे मिळणं हा परिणाम आहे, पण प्रक्रिया पाळणं हे खरं यश आहे. नेहमी स्टॉप लॉस वापरा. छोटं नुकसान स्वीकारा की छोटं नुकसान स्वीकारून मोठं टळतं. धैर्य ठेवा. योग्य संधीची वाट बघा. शेतकरी बी टाकतो पण कापणीसाठी योग्य वेळ येईपर्यंत थांबतो. मानसिक स्थिरता सर्वात महत्त्वाची. शेवटी तांत्रिक ज्ञानापेक्षा मानसिक ताकद जास्त महत्त्वाची असते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.